अरे सकाळच्या बारीक किरणदान मी वृंदावन डेअरी शोधत शोधत देगावात पोचलो. देगावात पोचल्या विचारपूस करत वृंदावन डेअरी गाठली. 20 किलो श्रीखंड घेऊन आम्ही तिथनं रवाना झालो. तिथं तुम्हाला दुधापासून बनणारं सगळं पदार्थ बघायला मिळतील बघा. तिथनं मग गाडी बोंगसवत आम्ही पोचलो घरी. इकीबाया पण आलता आणि इकडे इकीबाईला ब्लॉग मध्ये घेतलं. विकीबाईला ब्लॉग मध्ये घेऊन आम्ही निघालो जार आणण्यासाठी. जार आणण्यासाठी गाडी काढून थेट पोचलो किकलीत. गणेश ॲक्वा इथं 1 नंबरचं पाणी भेटतं बघा. मग काय जार टाकलं गाडीत आणि काकाला पण टाकला. आता मग काय काका फायर म्हणल्या गाडी पण फायर. घरी पोचल्या पोचल्या वीरना पहिले जार काढायला लावलं. तोपर्यंत म्हणलं आपली भाजी कशी शिजती ती बघावं. तुम्ही विचार करत असाल आज काय, तर आज होतं भाऊंचं वर्ष शहरात. इकडे भजन सुरू झालं आणि तेवढ्याच आक्या आला. भजन संपल्यानंतर जेवाय बसलो बघा. जेवाय अगदी क्वालिटी झालं बघा. आचारी खतरनाकच होता. विकीबाईला म्हणलं आक्याला काय लागतंय का ती बघ. तेवढ्याच आक्या म्हणला ओके झाले बघ. भावड्यात विकीबाई एका ताटातच बसलेले बघा आणि वीरेन गपचूप श्रीखंड कसं वरापतोय बघा. जेवून खाऊन रील्स बघत बसलो बघा. संध्याकाळी सगळी पोरं जमलेली. तिथनं मग भाजी गरम करायला घेतली. इकडं गाणं पण आलता. गाण्याला म्हणलं बस जेवाय. तेवढ्या चेतनचा उपास सुटला बघा. सकाळ धरणं पोरगं जेवलं नव्हतं. आत्ताच त्याचा कुठं उपास सुटला. सगळ्यांना वाडा घेतलं आणि भावड्या जबरदस्ती करतोय बघा. वीरेनला म्हणलं गाण्याला श्रीखंड जरा जास्त वाढ, त्याला लय आवडतं. संध्याकाळी शिवकुटी गेली ती शिवकून झोपलो.